सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर आज आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामृत ग्रंथातला 5वा अध्याय. तर या अध्यायाने काय होतं, आपल्या घरातले सुख दुःख टेन्शन विघ्न कोणत्या देवदेवतांचा आपल्यावरती कोप झाला असेल, तर या अध्याय ऐकल्याने किंवा श्रवण केल्याने मनापासून आपल्याला मुक्ती भेटते. आपल्याकडनं जर काही चुकत असेल, आपल्याकडनं आपल्या कुलदेवताची सेवा होत नसेल, त्याच्यामुळे जर आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होत असेल किंवा मग विघ्न येत असेल, अडथळे येत असेल, कोप झाला असेल आपल्या कुलदेवाचा आपल्यावरती, तर हा अध्याय आपल्या घरात जर श्रवण केला, जर अध्याय असेल तर पठण केला, तर आपल्याला मुक्ती भेटते. म्हणून हा अध्याय आपण आपल्या घरात गुरुवारी म्हणा, इतर टायमाला कधीही तुम्ही जर श्रवण केलं ना, तर तुमच्या आयुष्यातले विघ्न कायमचे नष्ट होतील. कारण हा आपला श्रीपाद प्रभूंचा ग्रंथ आहे आणि हे चारित्रामृत किती प्रभावशाली हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणून हा 5वा अध्याय आपल्या घरात पठण करा किंवा श्रवण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5वा. शंकर भट्टांचे तिरुपतीला पोचणे. कणिपाकात त्रिमूलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांचे शनिपीडा निवारण. म्हणजे शंकर भट्टांना शनी साडेसाती म्हणतात ना, तसंच शनी प्रभाव पडला होता. ते आपल्या श्रीपाद प्रभूंनी कसा त्याचं निवारण केलं हे तुम्ही आता या अध्यायात बघू शकता. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणी स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूंच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षांचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रगटली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. ते नेत्रातून हजारो मातेच्या वात्सल्य अनुरागाची जणू वर्षावच होत होता. तेवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक क्रूर माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचाच भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्यांना अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना विमुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरूनच कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टांना मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनीश्वरांचे हे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवान मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबून म्हणाला, तू 20 वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या सबाया आहेस ना? तुझे आई बाबा काळजी करत आहे. तुझी भर्या रजस्वाला आली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्या बरोबर संसार कर. मुलाबाळांसहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, आहो, मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशातला राहणारा ब्राह्मण. वाट सुरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करत आहेत. मी दत्त भक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ या नावारूपाने अवतरलेले आहेत. असे ऐकून कुरुगडीला पारायण आरंभले आहे. परंतु परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सभा न्हावी नाही, परंतु माझा आवाज ऐकणारे कोणीच नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी अशी निंदाच करत होता.
मला सबई या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सबयाचे आई वडील मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा अपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सबया दाढी आणि मिशांनी झाकून गेला आहे. याचे शरक कर्म केल्यास पूर्वीचा काळ येईल. मी सबयाच्या ना नाही, मी सवय्य नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझी शय्याकर्म करण्यात आली. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञ पवित्र सुद्धा काढून टाकले. माझ्या स्वासाठी त्यांच्या माहितीतील एका भूतवेदाला बोलवण्यात आले. त्यांचे चित्र विचित्र अशी वेशभूषा केली होती. त्यांच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयाचे कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यानंतर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सबयाला ब्राह्मण भूताने पछाडले आहे. म्हणूनच हा जानवे घालून मंत्र परळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीला असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते. या नगरात आलेला वाटसरू सबयाच आहे. त्याला एक ब्राह्मण राक्षसाने बांधलेले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले. मी कन्नड देशातील स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्रात आहे. नमक चमक मला येते. संध्या वदन पण करतो असे माझ्या सांगण्यावरून त्यांना विश्वासच नव्हता. सबैया एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटलेला आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी एकाकार झाला. 7.5च्या प्रवाहाने 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला झाली. श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करत होतो. श्रीचरणाचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूत वैद्य मात्र कोंबड्या बकऱ्या बळीच देत चित्रविचित्र पूजा करत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सबयाला ब्राह्मण भूताने बांधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला. याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरयातना भोगल्या. त्या संकटातून सुद्धा मी श्रीचरणाचे स्मरण न चुकल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता. श्रीवल्लभा शरण शरण अशी दीनतेने हाक मारत मी रडत होतो. श्रीदत्तांची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते याचे मला आश्चर्यच वाटते. तेवढ्यातच विचित्र घडले. माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याचा त्रास मात्र त्यालाच होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रीचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचे जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे जेवण कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीणित होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवीत होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रगट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सबयाच्या घरी येऊन म्हणाला,
सभैयाला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दहशत केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तीचा प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रतंत्रांचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सभैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते. उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सभैयाच्या आई-वडिलांना म्हणालो, माझे माय-बाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात अडकू नका. माझी तब्येत चांगली आहे. मी तुम्हाला आई-वडिलांसारखे मानतो. तेवढ्याच वर मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सभैयाचे आई-वडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण आवले झाले. स्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्म-भ्रम होऊन देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सभैयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सभैयात आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षांची असतानाच माझे लग्न झाले आहे. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहिती. दुसऱ्या कोणालाच ही माहिती नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्शही केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्मानेच जीवन काढायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाले. माझा विवाह बालपणातच झाला. तो मला कळतच नाही. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करत त्या श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जलित समस्येचे धर्मसंपत्तीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करील. तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरुपुरातच आहे. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्री वल्लभांचे सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्म्याला या रूपाने स्मरण केल्यास ते परात्मा आहेत असे सुद्धा दिसतात. तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक जंगमाला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्यांच्या जवळचे ताडपत्री ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबरच घडतात असे तो सांगत असे. सभैयाच्या जनकाच्या समुतीसाठी तो आमच्या घरात सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्रीच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभांच्या चारित्र्याचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि त्यांचा एक मित्र कुंदकूर या शहराच्या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्तांचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावांच्या स्वरूपात जन्माला आला. मोठ्या भावाच्या उपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि त्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असतात.
हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्यांच्या मित्रांबरोबर एके दिवशी खेळताना त्यांनी विचित्र अशी अट ठेवली. त्यांचा मित्र जिंकल्यास त्याने खेळण्यात हारलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याची मित्रांनी आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले. ह्या कराराला साक्षी म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रणाम करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघत होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकरांच्या मित्राने त्यांच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्र झाले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडते ही अत्यंत पूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला विक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर त्यांच्या डोक्यावर गरम गरम तेल घातले. तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या त्यांच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्त सेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सबाया या नावाने शैरकर्म करण्याच्या घरी परमपवित्र असा तिरुपती क्षेत्रात जन्माला. त्यांचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोसळ असलेल्या सबायाची पत्नी निःशब्द आहे. तिच्या पतिव्रतेच्या प्रभावाने सबायाच्या मनातील चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सबाया परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टांची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सबायाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टांच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झालेला चित्रगुप्तांनी लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत असो या सत्याची जाणीव होऊन जीवनाचे सदैव सत्कर्मच करावे. दुष्मार्ग कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थांकडून श्री पीठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोचवेल. त्या अगोदर विलासाची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चारित्र्यामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीपाद वल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशी सबाया स्वगृहात परतला. त्याच्या मनाचे चंचल तत्व पूर्णपणे निमूट होते. स्वचितीत झाला होता. सबायाच्या पत्नीस मी माझी बहीण मानली. सबायाच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चतुर जिल्ह्यातील कणिपाक ग्रामात पोचलो. कणिपाक हे ग्राम चतुराहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्ध विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तेथे एक उंच कुत्रा उभा होता. मला भीती वाटून मी वरसिद्ध विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्यात उंच होता. आज या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली. परत वरसिद्ध विनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातल्या पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू गटकेला बाहेर जाऊन परत आत येतो आहेस, याचे कारण काय असे त्यांनी विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाही. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचे श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे हे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निश्चित नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गातोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहून या असे तो पुजारी म्हणाला. आम्ही दोघे येईपर्यंत 4 कुत्रे पुजाऱ्यांनी प्रसादाचे गातोडे करून दिले. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूने आले आणि त्यांनी मला घेरलं. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा.
तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्री वल्लभांच्या निषेधानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सबायाच्या घरात घडलेल्या घटनेवरूनच कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चंडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेत असतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चंडाळ रूपाने जन्म घेत असतो. मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्मांतराच्या क्रमप्रहारात वाहत जात असतो.